दादरच्या कबूतरखान्यावरती महापालिकेने कारवाई सुरू केली आहे। कबूतरखाना बंद करण्यात आलेला आहे, तर परिसरातील लोकांना त्रास होत असल्याने कबूतरखाना हटवण्याचे आदेश दिले। त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे। दृश्य आपण पाहतोय, गेल्या अनेक दिवसांपासून दादरचा कबूतरखाना बंद करण्याची मागणी केली जात होती। स्थानिकांकडून त्यांचा त्रास होत असल्याचं त्यांची मागणी त्यांचा आरोप होता आणि त्यानुसार आता महापालिकेने कारवाई केली आहे। कबूतरखान्यावरती कारवाई करण्यात आली असून तो महापालिकेकडून बंद करण्यात आलेला आहे। त्यावरती एक आच्छादन टाकण्यात आलेलं आहे। रुपाली बडवे आपल्या प्रतिनिधी थेट आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। रुपाली, नेमकं सध्या कबूतरखान्याची काय परिस्थिती आहे? सध्या मी दादरच्या कबूतरखाना इथे उभी आहे आणि आपण माझ्या मागे बघू शकता की हाच कबूतरखाना आहे। खरं तर या ठिकाणी अनेक नागरिक येऊन इथल्या कबुतरांना खाद्य टाकतात, त्यांना काही चणे वगैरे टाकतात। मात्र हा संपूर्ण जे प्रकरण होतं ते कोर्टात चालू होतं आणि या कोर्टाच्या आदेशानुसार सध्या कबूतरखाना बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। सध्या आपण पाहत आहोत की कबूतरखाना जो आहे त्याला संपूर्णपणे झाकण्यात आलेला आहे। ताडपत्रीच्या माध्यमातून कबूतरखाना पूर्णपणे झाकण्यात आलेला आहे आणि याच्या मागचा मुख्य उद्देश जो आहे तो हाच आहे की नागरिकांनी इथे येऊन कबुतरांना खाद्य टाकू नये। या ठिकाणी जे स्थानिक रहिवासी आहेत किंवा इथे जे स्थानिक व्यापारी आहेत, या सगळ्यांच्या अनुषंगाने खरं तर आपण बघतो की इथल्या स्थानिकांना श्वसनाचे त्रास होत होते, कबुतरांची विष्ठा आणि एकूणच त्याच्यामुळे हवेमध्ये होणारं प्रदूषण, या सगळ्याचा विचार करता कोर्टाने खरं तर कबूतरखाना बंद करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळे नागरिकांनी इथे येऊन कबुतरांना खाद्य टाकू नये अशा पद्धतीचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। आणि याच अनुषंगाने सध्या आता पालिकेने कारवाई केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पालिकेने अर्थातच आपण पाहतोय की स्थानिकांना जो काही त्रास होत होता या कबूतरखान्यामुळे, त्यामुळे आता महापालिकेने अखेर कोर्टाच्या आदेशानुसार हा बंद केलेला आहे। मात्र या ठिकाणी नागरिक अजूनही खाद्य टाकताना दिसत आहेत, त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाते। धन्यवाद रुपाली, सविस्तर अपडेट आपण केली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।